हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज इथे आपण चॉकलेट व्हीट केक बनवलेला आहे। बघू शकता केक किती भारी दिसतोय। तर इथे आपण थोडाही मैदा वापरलेला नाही किंवा साखर वापरलेली नाही किंवा आपण तेल वापरलेलं नाही। बरेच जण डाएटवर असतात, स्वीट क्रेविंग होते, काय खायचं काय खायचं काय खायचं। तर चला बघूया या हेल्दी केकची रेसिपी। तर हा केक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी दही। आता इथे चमच्याचं प्रमाण नाही, दही वाटीचंच प्रमाण आहे। मला अंदाज होता म्हणून मी चमचा घेतलेला। आणि नंतर इथे मेल्टेड बटर घेतलेलं। बटर थोडं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। 2 चमचे मी बटर राहू दिलं होतं कारण ते मेल्ट नव्हतं झालेलं। नंतर आता इथे मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, गूळ घ्यायचं आहे। गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। गुळाचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता जर तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर। आता जे कमी गोड खाणारे आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे। जर वाटतच असेल थोडंफार तर अर्धी वाटी आणखी गोड तुम्ही वाढवू शकता। नंतर बघा अशी प्युरी आपल्याला छान करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण काय करू, एक चाळणी मी घेतलेली आणि चाळणीमध्ये आपल्याला मैदा वापरायचा नाही। तर इथे आपल्याला गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। 3 वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि तुम्हाला वाटेल हे अंदाजे म्हणजे मी चमच्याने टाकते, तर बिलकुल नाही, हे 3 वाट्याच आहे। मी प्रमाण आधी बघितलेलं होतं म्हणून टाकते। आणि आता इथे बघा अर्धी वाटी मी कोको पावडर घेतलेली। प्रमाण थोडंसं 1 वाटी पण तुम्ही करू शकता। नंतर इथे खाण्याचा सोडा आहे, तर खाण्याचा सोडा 1 चमचा मी इथे घेतलेला, बघू शकता। आणि नंतर आता मी इथे 2 चमचे बेकिंग पावडर इथे घेतलेली। बेकिंग पावडर बघा 2 चमचे, थोडी खाली पण पडली होती पण ठीक आहे, थोडं म्हणजे अंदाज बरोबर घेतलेला तो। तर अशा प्रकारे आणि थोडंसं अगदी थोडंसं मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा गव्हाचा केक आहे, याच्यामध्ये तेल टाकलेलं नाही, याच्यामध्ये साखर टाकलेली नाही, मग टेस्ट कशी लागणार। तर तुम्ही बिंदास हा केक करून बघा आणि तुम्हाला सांगते बेकरीपेक्षाही खूप चविष्ट केक असा बनेल आणि मेन म्हणजे हेल्दी बनेल। तर तुम्ही बिंदास तुमच्या मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सुद्धा हा केक खाऊ शकता ॲज अ स्वीट क्रेविंगसाठी, नाही का। तर बघू शकता तुम्ही गाळल्यावर बघा थोडंफार कचरं तर निघतेच, तर हे नक्कीच आळून घ्या, म्हणजे नक्कीच गाळून घ्या। बघू शकता तुम्ही कसं कचरं दिसतंय, थोडंफार राहतंच। तर बघा, तर त्याच्यामुळे गाळून नक्की घ्याल। आणि बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इसेन्स आहे ना, तर इथे व्हॅनिला इसेन्स मी टाकलेला आहे। चॉकलेट असेल तर चॉकलेट इसेन्स तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्याकडे इसेन्सच नाही आहे तर तो सुद्धा तुम्ही स्किप करू शकता। एवढं काही कंपल्सरी नाही की तुम्ही इसेन्स टाकलाच पाहिजे। नंतर आता त्या छान प्युरीमध्ये जे आपण तूप नाही, दही बटर आणि जी गुळाची प्युरी बनवलेली होती त्या प्युरीमध्ये मी थोडं मिक्स करून घेतलं आधी। आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून बॅटर असं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता काय झालेलं की मी पूर्ण दाखवत नाही बसलेली तुम्हाला, तर मला 3 कप गव्हाच्या पिठाला 4 वाट्या दूध लागलं। तर त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं। तर बिलकुल असं एवढं प्रमाण नका करू की या प्रमाणाला असं किंवा ते मेजरमेंटचे स्पून आणते असं तसं काही नाही। बिंदास या पद्धतीने बनवून बघा आणि केक नाही फुगला तर बघा। तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवायचं आहे। चमचा बघा उभा राहिला याच्यामध्ये, तर जास्त स्मूथ बॅटर नाही बनवायचं आपल्याला। आता या एखादं भांडं घ्यायचं, केकचं भांडं घ्या किंवा डबा घ्या, काही जे भांडं असेल ते भांडं तुम्ही घेऊ शकता। नंतर याला थोडंसं तुपानी किंवा बटरनी किंवा तेलानी असं ग्रीस करून घ्या, छान लावून घ्या त्याला। आणि नंतर हे सगळीकडे म्हणजे हाताने लावा किंवा ब्रशनी लावा, जे अवेलेबल असेल ते। आणि नंतर आता गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आणि ते असं छान भुरभुरून घ्या त्याच्यावर आणि तो डबा असा झटकून घ्या, म्हणजे सगळ्या डब्याला ते पीठ लागलं पाहिजे। आता इथे जर बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा वापरू शकता तुम्ही। माझ्याकडे होता म्हणून मी बटर पेपरसुद्धा इथे ठेवला आहे। तसं ग्रीस करायची काही गरज नव्हती मग याची, पण मग दाखवण्यासाठी ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी ती आधीची मेथड होती। तर बघू शकता आता याच्यामध्ये काय करू, आपण आपलं बॅटर ठेवून देऊ। तर बघा आपलं बॅटर चॉकलेट बॅटर, तर अशा प्रकारे आपल्याला छान ते बॅटर एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला ते भांडं असं उचलून खाली आपटायचं आहे। त्याने काय जे एअर बबल वगैरे ते तयार झालेले आहे ते निघून जातात। नंतर आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। मी इथे थोडेफार काजू टाकलेले
थोडंसं म्हणजे क्रंची बाईट येतो. आणि ऑफकोर्स चॉकलेट आहे म्हणल्यावर चॉकलेट तर जाणारच. तर इथे मी चॉकलेट टाकलेलं आहे, डार्क चॉकलेट टाकलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त चॉकलेट करू शकता. पुन्हा एकदा असं डॅप डॅप केलं आणि नंतर आता हे म्हणाल की हे काय आहे, तर ही माती वगैरे नाही, हे मीठ आहे. वापरून काळं झालेलं आपलं जे व्हाईट मीठ असते, टाटा नमक, जे आपलं पांढरं मीठ, ते मीठ आहे. पण ते जास्त वापर केलेला आहे त्याचा, म्हणजे असंच केकसाठी म्हणा असं तसं, तर अशा रेसिपीसाठी बनवून ते काळं झालेलं आहे आणि तेच मीठ मी लावून ठेवते. तर अशा प्रकारे ते मीठ आपल्याला छान असं खाली स्प्रेड करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण काय ठेवू, एखादी चाळणी, वाटी किंवा प्लेट, असं आपल्याला काही जे अवेलेबल असेल ते तिथे ठेवायचं. नंतर आपलं जे बॅटर आपण डब्यामध्ये ठेवलेलं ते बॅटर, आणि त्याला छान झाकून घ्या आणि फुल गॅसवर 5 मिनिट फुल गॅसवर, आणि नंतर उरलेले 45 मिनिट्स आपल्याला कमी गॅसवर केक बनवून घ्यायचा आहे. नंतर काय झालेलं, 45 मिनिट्समध्ये केक शिजला नव्हता, तर मी पुढचे 15 मिनिटसुद्धा केक ठेवलेला. आता इथे बघा काडी एकदम क्लीन आलेली आहे, पण मध्ये काय झालेलं, मी मध्ये टाकलं तेव्हा ती चॉकलेटमध्ये गेली, तेव्हा ते चॉकलेट लागून आलेलं. तुम्ही म्हणाल केक कच्चा आहे, तर कच्चा नव्हता बिलकुल. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला केक बघा किती फुगलेला आहे. गव्हाचा केक आहे आणि तुम्ही मैद्यासारखा फुगलेला केक आहे, आणि चव पण अशीच झालेली होती बघा. तर आता या केकचा जो खालचा बटर पेपर आहे तो बटर पेपर काढून घेऊया. हा केक असाही खायला खूप टेस्टी लागतो. जर तुम्हाला असाही खायचा असेल तर तुम्ही बिलकुल असाही ठेवू शकता किंवा कट करू शकता. पण मला असं वाटलं आता एवढाच बनवला, एवढा छान फुगला आहे, तर याच्या छान लेयर्स कट करू आणि याच्यामध्ये सिरप बिरप टाकू, अशा याने मी ते छान अशा त्याच्या लेअर कट केल्या. आता इथे मी काय केलं, गरम तुम्हाला दाखवण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी गरम केक कट केला आहे. तर ही चुकी करू नका. केकला छान 1-2 तास थंड होऊ द्या, नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्या, तेव्हाच केक कट करा. तर बघू शकता तुम्ही केक गरम मी कट केलेला, आणि लेअर बघा 3 लेअर निघालेले आहेत तरीसुद्धा. आणि इथे काय करतात, शुगर सिरप इथे टाकतात. तर मी शुगर सिरपच्या भानगडीत काय पडली नाही बनवायच्या, शुगर मला टाकायचीच नव्हती. तर म्हटलं एक चॉकलेटी आणखी छान टेस्ट एन्हान्स करायसाठी मी काय केलं, एक हार्शलेचं चॉकलेट सिरप येते बघा, 10 रुपयाचं पाऊच आहे फक्त. तर ते आणलं आणि प्रत्येक लेअरच्या मध्ये मी हे चॉकलेट सिरप टाकलेलं, आणि सेकंड लेअर पण मग छान ठेवून दिली. सेकंड लेअरवर सुद्धा हे चॉकलेट सिरप टाकलेलं. बघू शकता तुम्ही खूप छान, खूप म्हणजे असं कोणी म्हणणार नाही का हा केक तुम्ही घरी बनवलेला नाही. खूप इझी आणि खूप चविष्ट रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही बनवू शकता. आणि आठवडाभर तर तुम्हाला, जर तुम्ही थोडं खात असाल किंवा लहान मुलांना क्रेविंग म्हणून जर देत असाल, तर आठवडाभर आरामात हा केक जातो. आणि बघू शकता अशा प्रकारे हे सिरप छान मी असं टाकून घेतलेलं, आणि नंतर जी लास्ट लेअर म्हणजे जी फर्स्ट लेअर होती आपली, तीसुद्धा मग याच्यावर मी ठेवून दिलेली. बघू शकता. आता इथे तुम्हाला थोडासा तुकडा साईडने पडला होता, कारण गरमच तोडलेला मी, गरमच कापलेला मी केक. तर त्याच्यासाठी छान थंड होऊ द्या आणि मग नंतर तुम्ही केक कट करा. आणि ह्या जो मध्ये आहे ना, हा डार्क असं तुम्हाला वाटेल फुगला नाही, पण वरचं जे मी ताट वर ठेवलेलं होतं तर ते चिटकलं होतं, त्याच्यामुळे तो केक त्याला चिटकला. नाही तर तुम्हाला सांगते तो आणखी फुगला होता, तो वरूनसुद्धा खूप फुगला होता, पण ते ताट त्याला चिटकलं खालून. ताट जर उंच असतं तर आणखी केक फुगला असता बघा. तर अशा प्रकारे आपला केक हा रेडी झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही जेवढा छान दिसायला चॉकलेट केक छान दिसायला दिसत आहे, तेवढा चवीलासुद्धा आहे. चला आता कट करूया आपण. तर तुम्हाला एक छान स्लाईस अशी काढून दाखवते. हा पण मी गरमच कट केला. तर तुम्ही प्लीज त्याला थंड होऊ द्या, आणि थंड झाल्यावर मग बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड, काय केक झाला आहे. आता मी हा खाऊन बसली आहे. खूप छान झाला होता. बघू शकता फुगलेला, बघू शकता तुम्ही. एका केकमधून 3 लेयर्स निघालेले आहे, आणि तेही म्हणजे मैदा नाही आहे, गव्हाचा केक आहे. तर बघू शकता किती छान दिसतोय, आणि हा तेवढाच चवीला छान झाला होता. तर नक्की करून बघा. स्वीट क्रेविंगसाठी बनवून बघा, किंवा तुमच्या मुलाचा बड्डे असेल तर घरी आईच्या प्रेमाने घरी बनवलेला हँडमेड केक बनवा. तर अशा प्रकारे बघा खूप छान चविष्ट केक आपला रेडी आहे. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.